हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण. तर बघू शकता हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण 13 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 10.5 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. गळ्याची रुंदी 2.5 घेतलेली आहे, म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे 9 इंचवर एक मार्किंग करून आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कट करून घेऊया. डिझाईन आपण इथं चौकोनी गळ्यावर बनवत आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे चौकोनी गळा जो अस्तरवरती आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवरती आपल्याला इथं अस्तर ठेवून साईडला पिन लावून घ्यायचं आहे. साईडला आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीसला इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला पण पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला, म्हणजे आपला गळाचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपण इथं ब्लाउजला छोटे छोटे कट देऊया गळ्याच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टिप मारायचे आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउजला. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला पण इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण ब्लाउजला जे टीप टाकून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं मारून घ्यायचं आहे. तर ब्लाउजचा गळा जो आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घ्यायचं आहे.
डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 2 कलरचा. तर बघू शकता 3.5 इंचाचा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे कोणताही ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजवर डिझाईन खूप सुंदर दिसेल. तर त्यानंतर छोट्या साईजमध्ये आपण इथं चौकोनी कपडा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून एकावर एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक एक करून आपण अशाच प्रकारे वरच्या साईडला ठेवून टिप मारून घेऊया. त्रिकोणी शेपमध्ये आपण इथं डिझाईन जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे. इथं फ्लावर बनवायचा आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. रुंदी आपण 8 घेतलेली आहे, उंची आपण इथं 13 घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर टिप आपण इथं मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो कपडा जो आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण आता कपडा पलटून घेतलेला आहे. आपला फोल्ड करून आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इथं चॉकनं सेंटर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर सुई दोरा घ्यायचा आपल्याला. सुई दोऱ्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घालून गाठ मारून घ्यायचं. इथं आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गाठ मारून घेऊया. तर बघू शकता सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या खालच्या साईडला आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं ब्लाऊजचं सेंटर काढूया. सेंटर काढल्यानंतर आपल्याला सेंटरमध्ये फ्लावर ठेवून आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे. दुसरीकडे पण आपल्याला अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर फ्लावरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर आपण दोन्ही साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे फ्लावरचा इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन बनवलेलं आपल्याला ब्लाऊजच्या साईडला इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक एक करून आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे डिझाईन जे लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं डिझाईन लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं डिझाईनवरती लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाईनवरती लेस लावून घेणार आहोत. तर एकीकडे बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्लावरला इथं लटकन बनवायचं आहे. त्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे लटकनला. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर लटकन आपण इथं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता, ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सिंपल असं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. तर बघू शकता आपण इथं खालच्या साईडला नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे.
त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तर तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर, बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.